भाजप नेते देवेंद्र फडणवीस काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी वर्षा बंगल्याकडे रवाना झालेले आहेत। आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। भाजप नेते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंची भेट घेण्यासाठी वर्षाकडे रवाना झालेले आहेत। दुपारीच शिंदे हे रुटीन चेकअपसाठी ज्युपिटर रुग्णालयात गेलेले होते। तिथून ते थेट वर्षावर आले आणि तिथे बैठका पार पडल्या आणि काही वेळापूर्वी गिरीश महाजनांनी देखील शिंदेंची भेट घेतली आणि आता स्वतः देवेंद्र फडणवीस हे वर्षाकडे रवाना झालेत। या संदर्भातले ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, काय ताजे अपडेट आहेत? रुबीना, भाजप आणि शिवसेनेमध्ये मंत्रिपदांच्या वाटाघाटीवरून चर्चा सुरू आहे। त्याचाच एक भाग म्हणून गिरीश महाजन हे वर्षावरती होते। अनेक वेळ त्यांनी चर्चा केली गिरीश महाजनांच्या नंतर आता स्वतः भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्र्यांच्या काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी निघालेले आहेत। काही वेळामध्ये मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये या सगळ्या संदर्भात चर्चा होणार असल्याचं कळतंय। आज या सगळ्या संदर्भात गृहमंत्री पद असेल किंवा अनेक पदांवरचा जो काही वाद आहे त्यावरती आजच्या आज शिक्कामोर्तब करण्यात येईल आणि हा तोडगा काढला जाईल, जेणेकरून उद्या भाजपच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड होईल, घोषणा केली जाईल आणि राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल। ह्या सगळ्या घडामोडी घडण्यासाठी आजच्या आज भाजप आणि शिवसेनेतला मंत्रिपदावरून जो काही रस्सीखेच सुरू आहे, जो काही वाद सुरू आहे त्यावरती तोडगा काढण्याचे प्रयत्न आता शर्थीचे प्रयत्न केले जातात। त्याचाच एक भाग म्हणून स्वतः देवेंद्र फडणवीस काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी आता वर्षा बंगल्यावर गेलेत। गेल्या 2-3 दिवसापासून मुख्यमंत्र्यांमध्ये आणि फडणवीसांमध्ये भेट होईल, चर्चा होईल अशा प्रकारच्या बातम्या समोर होत्या, मात्र काही केल्या ही भेट होत नव्हती। अखेरीस आज मुख्यमंत्री जेव्हा वर्षा बंगल्यावर आले त्यावेळेला आता फडणवीस त्यांच्या भेटीसाठी गेलेत। त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये अंतिमतः हा तोडगा निघतोय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गेल्या 1 तासापासून गिरीश महाजन, उदय सामंत आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक सुरू आहे। अँटी चेंबरमध्ये हे तीनही नेते खातेवाटपाच्या संदर्भात चर्चा करतायत, जो काही वाद असेल तो मिटवण्याचा प्रयत्न करतायत। अखेरीस आता फडणवीस निघालेत, त्यामुळे आज याबद्दल या सगळ्या संदर्भामध्ये निकाल निघतोय का आणि याबाबत तोडगा काढण्यात भाजप शिवसेनेच्या शीर्षस्थ नेत्यांना यश येते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण उद्या भाजपकडनं विधिमंडळ गटनेत्याची अर्थात महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे। त्यामुळे हा वाद आता मिटतोय का आणि याबद्दल काय तोडगा निघतोय हे पाहणं आता महत्त्वाचं आहे।